भाजपमधील ऑडिओ क्लिपचं जे कांड आहे ते कांड आता वेगवेगळे स्वरूप घेऊ लागलेलं आहे. विजय चौधरी जे भाजपचे अगदी 2 दिवसापर्यंत महामंत्री होते. उत्तर महाराष्ट्राचा एक कुशल संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यांच्या ज्या ऑडिओ क्लिप आलेल्या आहेत त्यांची संख्या सुमारे 5,000 असल्याचं बोललं जात आहे. म्हणजे त्यांच्या फोनमधला प्रत्येक आवाज न आवाज हा रेकॉर्ड झालेला आहे. नुसता रेकॉर्ड नाही झालेला, तर तो रेकॉर्ड होऊन तो सोशल मीडियामध्ये व्हायरल होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आतापर्यंत 5 क्लिप्स या सोशल मीडियामध्ये आलेल्या आहेत. त्यातली सगळी जी महत्वाची जी क्लिप होती ती रक्षा खडसे यांच्याबद्दल गिरीश महाजन आणि विजय चौधरी जे काय बोलतायत, जी काय शिवीगाळ करतायत त्याची आलेली आहे. दुसरी जी क्लिप आहे ती आमदार आमशा पाडवी आणि विजय चौधरी हे हिना गावित आणि विजय कुमार गावित यांच्याबद्दल जे काही टीका करतायत, त्यांचं जे काही लक्तर काढतायत त्याबद्दलची आहे. आणखीन एक क्लिप आलेली आहे ते म्हणजे भाजपचे माजी मंत्री भागवत कराड हे आणि विजय चौधरी बोलत आहेत. भागवत कराड यांना ओबीसीचा नेता व्हायचा आहे, त्यासाठी तुम्ही माझी कशी शिफारस करा, तुम्ही माझ्यासाठी कसा शब्द टाका, याबाबतची विनंती करताना भागवत कराड दिसत आहेत. एवढंच नाही तर पंकजांपेक्षा माझं योगदान ओबीसीमध्ये जास्त आहे. रावसाहेब दानवे हे मला पाण्यात पाहतायत. रावसाहेब दानवे यांचं एकदा माझ्याशी भांडण झालेलं होतं. तेव्हापासून चंद्रशेखर बावनकुळे जे तेव्हा प्रदेशाध्यक्ष होते ते माझ्यावर नाराज आहेत. अशा विवंचनेमध्ये भागवत कराड हे विजय चौधरी यांच्याशी बोलत आहेत. अशा या 4-5 क्लिपनच जी एक चुणूक दाखवलेली आहे ती चुणूक दिसल्यामुळे नंदुरबार नव्हेच तर महाराष्ट्रातील भाजपचे बहुतांश नेते चिंतेमध्ये आहेत. त्याचं कारण काय आहे तर विजय चौधरी हे जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांचे उत्तर महाराष्ट्रातील राईट हँड समजले जात होते. उत्तर महाराष्ट्रातली अनेक कामं ही विजय चौधरीच मार्गी लावत होते. संघटनेमधल्या अनेक महत्वाच्या पदांसाठी विजय चौधरी यांचा शब्द महत्वाचा होता. दुसरी गोष्ट अशी आहे की गिरीश महाजन यांच्याशी देखील त्यांचं अतिशय चांगले आणि सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे देखील विजय चौधरी हे भाजपमध्ये एक आपलं स्थान टिकवून होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या 5,000 क्लिप बाहेर कशा आलेल्या आहेत आणि तीच सगळी त्यातली इंटरेस्टिंग गोष्ट आहेत. यातली विजय चौधरींची बाजू आधी आपण समजून घेऊया. त्यांचं म्हणणं असं आहे की या ज्या सगळ्या क्लिप्स आहेत या सगळ्या क्लिप्स या डीप फेक आहेत. माझा तो आवाज नाही आणि कोणीतरी माझ्या आवाजामध्ये दुसऱ्यांशी बोललेलं आहे. आता हा त्यांचा दावा जरी क्षणभर खराब मानला तरी त्यांच्याच आवाजामध्ये एवढे लोक का बोलतायत, भागवत कराडांशी का बोलतायत, गिरीश महाजनांशी का बोलतायत, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेलच. दुसरी गोष्ट अशी आहे त्यांनी तक्रारीमध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या मोबाईल मधला डेटा चोरीला गेलेला आहे असं देखील ते म्हणतायत. म्हणजे एकतर दोन्हीमध्ये विरोधाभास दिसतो आहे. एकतर मोबाईल डेटा तरी चोरीला जाईल अन्यथा ते डीप फेक तरी असू शकेल. मग यातल्या ज्या शक्यता आहेत त्या शक्यता काय आहेत आणि जे काय बोललं जात आहे त्याला सध्या तरी पुरावा आलेला नाहीये, पण तो पुरावा पुढच्या काळामध्ये येऊ शकतो असं सांगितलं जाते. तर या विजय चौधरी यांचा जो पीए होता हा पीए त्यांच्या सोबत 24 तास होता. या विजय चौधरींचा मुलगा आणि त्या पीएचं कोणत्या तरी कारणावरनं भांडण झालं आणि मग ज्या विजय चौधरींचा फोन या पीएच्या हातामध्ये होता त्यानेच मग त्यांचा जो फोन होता त्या फोनमध्येच जे सगळं रेकॉर्ड होत होतं ते रेकॉर्ड केलेलं मग असं सोशल मीडियामध्ये किंवा आपल्याकडे हे सेव्ह केलेलं आहे. आता तो जो पी आहे की ज्यानं ते चोरलेलं आहे ते चोरलेलं असल्यामुळेच तो टप्प्याटप्प्याने रिलीज करत आहेत. काही नेत्यांपर्यंत त्यानं ते शिताफीनं पोहोचवलेलं आहे असं देखील बोललं जाते. पण याला आधार नाहीये. विजय चौधरी यांच्या मोबाईलमधला डेटा जर चोरला गेलाच असेल तर तो कोण चोरीला नेऊ शकतं? जो त्यांच्या अतिशय विश्वासातला माणूस आहे, ज्याच्याकडे विजय चौधरी यांच्या फोनचं फिंगरप्रिंट किंवा पासवर्ड आहे, तोच माणूस एवढा मोबाईल डेटा चोरू शकतो. आता मोबाईल हॅक होऊन तो डेटा घेतला जाऊ शकतो का? तर ती पण शक्यता आहे. पण हॅक करण्यासाठी देखील विजय चौधरी यांच्या मोबाईल विषयी माहिती असणं गरजेचं आहे. आणि एवढंच नाही तर ती माहिती असून विजय चौधरी यांच्या विरोधात काहीतरी कट कारस्थान करावं असं त्या व्यक्तीला देखील वाटणं स्वाभाविक आहे. मग हे कट कारस्थान कोण करू शकतं? तर यातल्या ज्या शक्यता आहेत जे पोलीस तपासात मध्ये आता पुढे निष्पन्न होऊ शकतील त्या
सगळ्या तपासाच्या संशयाची सुई ही विजय चौधरी यांच्या पीएच्या दिशेनं वळत आहे. आता याच्यामध्ये अनेक धक्कादायक जे काही खुलासे आहेत ते खुलासे आता जे आलेले आहेत त्याच्यामध्ये असं अनेकांना असं वाटतंय की जो नंदुरबारचे एसपी होते, जळगावचे एसपी होते, जे पोलीस अधिकारी होते, यांच्याशी देखील विजय चौधरी याचे चांगले संबंध होते आणि मग त्यातनं कोणाला अडकवायचं, कोणाला सोडायचं, कोणावर खोटे गुन्हे दाखल करायच्या अशा देखील क्लिप्स आहेत. गिरीश महाजन यांच्याशी हे वारंवार बोलत होते. एवढंच नाही तर विजय कुमार गावित यांच्या विरोधातला जो जो गट होता, चंद्रकांत रघुवंशी असतील, आमशा पडवी असतील, नंतर दुसरे मंत्री जयकुमार रावल असतील, ह्या सर्वांशी विजय चौधरी यांचे अतिशय निकटचे संबंध होते. त्यांचा जो स्वभाव जर पाहिला तर ते अतिशय बोलके आहेत. त्यांचा आवाज खणखणीत आणि ठणठणीत आहे. त्यामुळे प्रत्येक छोटी ना छोटी गोष्ट देखील रेकॉर्ड झालेली आहे. आता एकनाथ खडसे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे अशा 25 क्लिप्स आलेल्या आहेत. एकनाथ खडसे हे आधी स्वतः दावा करत होते की आपल्याकडे बऱ्याच क्लिप्स आहेत, पण त्यांनी काय कधी आणल्या नाहीत. पण आता हा जो आयतं घाबार जे आहे ते त्यांच्याकडे मिळालेलं असावं. विजय कुमार गावित यांचे विरोधक म्हणूनच खरं तर विजय चौधरी काम पाहत होते आणि विजय कुमार गावित यांच्याकडे देखील या क्लिप्स पोहोचलेल्या आहेत असं बोललं जात आहे. आता जो महत्वाचा मुद्दा आहे की ज्या पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या ज्या क्लिप्स आहेत त्यामुळं पोलीस यंत्रणा देखील या क्लिप्स हस्तगत करण्यासाठी कामाला लागलेले आहे. तुम्हाला माहिती आहे की अशोक खरात नाशिकचं जे प्रकरण आहे, ज्या त्याच्या त्या टेबलावरच्या क्लिप्स बाहेर आलेल्या होत्या, त्यानं जे सगळं सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड केलेलं होतं ते कोणामुळे बाहेर पडलं? ते पीएमुळे बाहेर पडलेलं होतं. अशोक खरात जेव्हा त्याच्या पीएच्याच पत्नीवरती डोळा ठेवून होता, त्याच्याच पीएच्या पत्नीशी काहीतरी वाईट करण्याचा त्याचा उद्देश जेव्हा त्या पीएच्या लक्षामध्ये आला, तेव्हा त्यानं त्या क्लिप्स या सगळ्या आपल्याकडे हस्तगत केल्या आणि योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या. त्यातनं अशोक खरातचं बिंग फुटलं. आता अशीच थोडीशी तरा किंवा अशीच एक स्ट्रॅटेजी किंवा एक मोडस ऑपरेंडी या विजय चौधरी यांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये दिसून येत आहे. आतापर्यंत विजय चौधरी यांनी त्या पीए विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे का? तर नाहीये. तर पण हे प्रकरण हे अधिकृतरित्या पोलिसांपर्यंत न जाऊ देता किंवा अधिकृतरित्या पोलिसांचा खटला किंवा चार्जशीट असं दाखल न करता वेगळ्या माध्यमातून देखील मिटवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. विजय चौधरी यांनी सगळा दावा केलेला आहे की या सगळ्या क्लिप्स खोट्या आहेत, त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये आणि एवढं सांगून ते गायब झालेले आहेत. ते आता कोणाच्याही संपर्कामध्ये नाहीयेत. आता अनेक भाजप नेत्यांची कुलंगडी किंवा त्यांच्या तक्रारी, त्यांच्यामधले वाद, विजय चौधरींचं सगळी सेटलमेंटची प्रकरणं ही या क्लिपमध्ये उघड होऊ शकतात. पण आतापर्यंत आपण असं मानून आलेलो आहे की या सगळ्या क्लिप्स खोट्या आहेत, कारण त्याला तसा फॉरेन्सिक पुरावा नाहीये. पण ज्यांना विजय चौधरी यांचा आवाज ओळखीचा वाटतो आहे, त्यांचा त्या क्लिपवर विश्वास आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पण हा जो सगळा जो 5,000 क्लिप्स जर हे टप्प्याटप्प्याने फुटेल, तेव्हा भाजपच्या अनेक नेत्यांना तोंड लपवावं लागेल. असा मसाला, असा सगळा सगळं कांड या क्लिपमध्ये आहे असं देखील बोललं जात आहे. त्यामुळं आपला जो जवळचा मित्र असतो, आपला जो जवळचा पीए असतो, तोच कधी कधी आपला घात करतो आणि तेच विजय चौधरी यांच्या बाबत घडलेलं आहे एवढं मात्र बोललं जात आहे. या प्रकरणाचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा लेट्सअप मराठी.